नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा परत आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आलोय बेळगावला आणि आम्ही कुठं चाललोय? गणपती बघायला. आता गणपती येणार आहे ना, मग आम्हाला जाऊन गणपती बघायला पाहिजे, कारण आम्हाला ठरवायला पण पाहिजे. डेकोरेशन सिलेक्ट करायला लागणार. म्हणून आम्ही आज चाललोय गणपती बघायला. तुम्ही सुद्धा चला आमच्याकडनं आणि बघायला आणि ठरवायला पण. येस. आणि आम्हाला तुम्ही नक्की सांगा की तुम्ही पण कुठनं कुठनं ठरवलाय गणपती आणि कोणते कोणते रूप आहेत छान छान, आम्हाला नक्की कळवा. अरे वारकरीचं लास्ट किती आहे? साईज येऊच आहे का? आणि इकडे बघितलो मी मूर्त्या तर लई छान आहे इथं, आवडलेत आम्हाला. आमच्या आदर्श दादा ऑलरेडी ते येऊन येऊन बघून गेलेत आदर्श दादा. आणि मूर्ती कुठली असं कुठल्याही वेळेला छानच वाटवलेत आम्हाला. छान झालं आम्हाला. बघूया अनेक दोन बघूया आणि बघूया डिसाईड करतो आम्ही पण. तर आज दुसरीकडे बघूया. आणि सगळ्यांना एक इम्पॉर्टंट सूचना की म्हणजे ह्याच्यामधलं काही पण प्रमोशनल नाही आहे. आम्ही हे आमच्या मर्जीनं व्हिडिओ बनवलेला आहे आणि इतकं दाखवायचं होतं आम्हाला की म्हणजे बेळगावमध्ये किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि किती सुंदर कला आणि धोतर वगैरे किती छान नेसवलेले आहेत. म्हणजे बेळगावमध्ये टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे. आम्ही आलोय गणपती बघायला आणि इकडे दादाने तर आमच्या अक्षरशः मुंबई दाखवून ठेवले आम्हाला. इकडे बघा चिंतामणी, अक्षरशः उठून येणार आहे सारखं गणपती असं वाटायलंय. आणि आवडलं का नाही अमृता? आणि ह्याच्यामध्ये एक मिस करू नका तुम्ही, इकडं मुंबईचा राजा पण आहे बसला इकडं. आणि इकडं मल्हार देव. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. मस्त मस्त आहे एकदम. केवढं बघील तेवढं कमीच वाटायलंय आम्हाला. ती मूर्ती पण दाखवायची कुठली? आणि इकडं आणि मी मुंबई म्हटलोय तरी तुम्ही एक मिस करणार नाही, ती लालबागची राजाची मूर्ती. छानच दिसायलंय समोरनं, तर एक नंबर दिसायलंय. गाईस तुम्ही बेळगावमध्ये यायचा तर नक्की इकडे व्हिजिट करा. मूर्त्या तर मला खूपच आवडल्या, इकडं लई छान आहेत मूर्त्या. आणि नक्की व्हिजिट करा, नाही तर कॉन्टॅक्ट करा म्हणून व्हॉट्सअपवर पण त्यांनी फोटो पाठवतील. मोमो थांबलाय तिकडं. मम्मीने आम्हाला मार्केटला पाठवलेत बाजार आणायला, तर उद्या मम्मी पोहोचणार आहेत. घेतलो साहेब, घेतलो. आणि अजून आमचं बघायचं का संपीना. दुपारी सुटलेलं संध्याकाळ झाले. छान आहे मूर्ती करे, एकापेक्षा एक आहे. अमृता आणि आदर्श बोलाले कुठला वाटते बघूया त्यांना. कुठली आवडली? सगळे आवडले. गौरी सजवले. धोतीर पण छान बसलं ना याचं. सिल्क कापडमध्ये येते बरोबर छान बसतं. काय लावून घेतली ते? डायमंड डेकोरेशन. आणि मी कुठं पण जायलोय बघायला. बहुतेक आता 3-4 जागेकडे बघितलो ना मी. 3-4 जागेकडे बघितलं, सगळीकडे एक एक आवडालेच आम्हाला, 1-2 आवडालेतच. आणि ह्या वेळा तर मूर्ती छानच आणले, सगळेजण छान आणले. होय. आणि कुठं जायला तिकडे आम्हाला आवडालेच मूर्ती. आता बघूया आमची कुठली फिक्स होते. तुम्ही गणपतीचे ब्लॉग दिवशीच बघणार. गणपती दिवशी तर
रिव्हील तेव्हाच होणार. बघूया आम्ही, तुम्हाला कुठली वाटते आम्ही बुक केलो असणार म्हणून. पहिला अमृताला काय समजत नव्हतं काय घ्यायचं काय नाही म्हणून. आता एवढी मोठी झाली ती, लग्नानंतर सगळंच कराले. भाजी आणायला गेले, तुम्हाला दाखवतो थांबा. भाजी घ्याले हे बघा घेऊन भाज्या. काय सगळंच येणार काय भाज्या बिज्या. गणपती बी झाला आणि भाज्या बी घेऊन झाले. भाजी लई छान आहे, ताजी ताजी करकरी द्यावायची करकरी. आता गणपती ते बघून झाल्यानंतरला माझा नवरा थकला जरासं. ओंकार एकदम थकला तो, म्हणून की नाही मी त्याला आमच्या घरी घेऊन आलो. काय आणि घरी घेऊन आल्यानंतरला हे बघा आमच्या आईनं ओंकारसाठी भज्जी करून दिले. पाऊस पडालाय की चहा आणि भज्जी करून दिले. त्याच्यातले चारही झाले. अजून टेस्ट पण केलेलं नाही आहे मी. जावई म्हणून पहिली प्लेट ह्याला दिलेली आहे. वय हक्का माझा. बरं आहे. हे घ्या हो साहेब तुमच्यासाठी दुसरी प्लेट. तू पकडून थांब इकडे. असंच असं काय पकडून दाम. आणि चहा पण आणून दिले. नाटकी करू नको. आता हे माझी प्लेट पडतं पुरी. थँक्यू थँक्यू. केक आवडतंय घेऊन. हा केक आवडते. अरे आमच्या केक घेऊन. आणि तू भज्जी कोणासाठी गेली सर? तुमच्या दोघांच्यासाठी. खरं खरं सांगाय. खरं सांग. केलो झालं असंच पाऊस पडायला खायचं मन झालं. आणि तुम्ही आलात म्हणून करून झाली भजी. काय ओंकारसाठी गेलेले आहेत म्हणलं स्पेशल. माझ्यासाठीच घे. जावे छान झालं. छान झालं. आम्ही गणपती बघायला आलेलो आणि इकडं माझे 3 स्टुडंट्स पण भेटलेत. हे बघा हाय करा. ऍक्च्युली यांनी माझे फर्स्ट स्टुडंट्स होते जेव्हा मी ट्युशन्स घ्यायला स्टार्ट केलेले. आणि आता त्यांनी एवढे मोठे झाले आणि एवढे छान दिसाले सगळेजण एकदम. ही आहे भाग्यश्री, समर्थ आणि शिवराज. यांचं इथं दुकान आहे आणि इथं फार छान छान गणपती पण आहेत. तुम्हाला पाहिजे तर इथं व्हिजिट करा. खूप सुंदर सुंदर आहेत गणपती. तर असा होता आमचा दिवस. फुल फिरलोय मी आणि भरपूर जागेकडे फिरलो. आणि शॉपिंग पण झाली. उद्या पूजेचं सामान पण आणलोय. आणि कुठं जाईल तिकडे आम्हाला गणपती आवडतच होते. मग आता बघूया कुठला फिक्स करणार आहे मी. आता आम्ही आमच्या दादांना फोन करायला पाहिजे. हा दादांना आणि डिस्कस करायला पाहिजे कसं पाहिजे काय पाहिजे म्हणून. आणि मग आम्ही ठरवणार. आणि तुम्हाला आम्ही रिव्हील करणार गणपतीच्या दिवशी. तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या दिवशी नक्की बघा ब्लॉग. खूप सुंदर सुंदर डेकोरेशन पण करणार आहे आम्ही. आणि आता आम्ही घरी आलोय आणि घरी आल्यानंतर पप्पा आमचे ब्लॉग बघायला तुमचा आजच पोस्ट केलेला आहे. नंतर पप्पा ब्लॉग बघायला. तर चला गाईस भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय. माझा मुलगा आणि माझी सुनबाई ब्लॉग करायला. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.